धापेवाड्याला. किती वर्ष गेली असते असं सांगत होते का किती जमाव होत होता. गावोगावचे लोक खूप मोठे, हे मोठे मोठे गंज, भला मोठा जेवण. पण गंमत होती, अंतर होता. आजही अंतरच आहे, आजही. आणि तो ज्ञान वासुदेव महाराजांनी बाबाजीला समजवून दिला. तो रस्ता, तो मार्ग. तरी बाबाजीला समजवून देण्यासाठी 2 वर्ष लागले. पण वासुदेव महाराजांना आपला इच्छा नाही सोडलं सांगण्यासाठी. काहून का हा मार्ग लोकांनी जवळ नाही आहे. हा मार्ग, हा ज्ञान, याची माहिती हा खूप दुर्लभ आहे. म्हणून दुर्लभ नाव ठेवलं याला. ज्ञानदेव म्हणे नाम हे दुर्लभ. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. सर्वत्र दुर्लभ विरला जाणे. सर्वत्र दुर्लभ विरला जाणे. तुला देव माहित आहे का? हो. देव माहित आहे का? हो. तो कोणता हो? कोणता देव हो? तर त्यानं सांगावा 5 पानं 1 सुपारी. त्याच्यावर त्या 5 पानावर 1 सुपारी ठेवली राहायची. मूर्ती गिरती काही नाही. त्याला देव म्हणून त्याची पूजा करायची. हा देव हो. हे सुपारी नव्हे का? नाही बाबा, सुपारी नव्हे, हा देवच हो. अशा प्रकारचे वासुदेव महाराज उत्तर देत होता. तरी ते विचार बाबाजीला पटत नव्हते. कारण तिकडचा ध्यास होता ना बचपनापासून. माझा जन्म धापेवाड्यातून झाला ना. तर एवढे मोठे श्रेष्ठ